नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, 2016 मध्ये जी महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन झाली होती, त्यामधील पेपर 3 जो आहे कॉमर्स सब्जेक्टचा, त्यातील क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याआधी मी जो पेपर सेकंड होता कॉमर्सचा आणि पेपर 3 त्यातीलही काही क्वेश्चन्स त्यावरील व्हिडिओ बनवलेला आहे. डिटेलमध्ये क्वेश्चन जे आहेत एक्झामिनेशन मधले 2016च्या ते डिस्कस केलेले आहेत. तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यापुढील जे उर्वरित क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन आहे ती सप्टेंबरमध्ये होणार आहे 2021ची. तर ती खूप त्यासाठी उरलेला कालावधी जो आहे तो खूप कमी उरलेला आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हे प्रिव्हियसली जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अद्याप म्हणजे तुम्हाला जर प्रिपरेशन मध्ये काही डाऊट असेल की कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात एक्झामिनेशन मध्ये, तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. जेणेकरून तुमचा जो डाऊट आहे प्रिपरेशन बद्दल किंवा एक्झामिनेशन बद्दल तो संपूर्ण यामध्ये क्लिअर होणार आहे. या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्टचा सुद्धा समावेश आहे, तेही 2015 ते 2020 पर्यंत. राईट. आणि ही जी टेस्ट असणार आहे त्याचं सबमिशन केल्यानंतर तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा त्या टेस्टचं मिळणार आहे. ओके. या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेलं आहे, जेणेकरून तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल आणि चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन होईल. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट्स सुद्धा मिळणार आहेत या फुल सिलेबस कोर्समध्ये. म्हणजे तुमचे जे 10 युनिट्स आहेत ते या नोट्स मधून क्लिअर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. या फुल सिलेबस फुल युनिट नोट्स नंतर तुम्हाला 200 प्लस व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुमच्या सोयीनुसार तुमच्या टाइमनुसार तुम्ही कधीही ते व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता आणि तुमचं प्रिपरेशन करू शकता. हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये मिळणार आहेत. या फुल सिलेबस कोर्स मध्ये एक चांगले फीचर आहे की तुम्हाला पर्सनल अटेन्शन प्रत्येक स्टुडंटला मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला डाऊट असेल, प्रश्न असतील मनामध्ये, तर तुम्ही कधीही तुमच्या एज्युकेटरला विचारून ते सॉल्व्ह करू शकता आणि त्याचं निवारण करू शकता. ओके. तर तुम्हाला हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा यात खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. Now let's begin with the today's lecture. Which of the following is the right kind of label of a product, right? म्हणजे खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत ते लेबल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर कुठला लेबल योग्य आहे प्रोडक्टशी निगडीत आहे, राईट, प्रोडक्टशी रिलेटेड आहे. तर सेल्स लेबल आहे, परचेस लेबल आहे, कॉम्पिटिटर्स लेबल आहे की ब्रँड लेबल आहे, तर ऑब्व्हियसली ब्रँड लेबल आहे, कारण ब्रँड लेबल जो आहे तोच रिलेटेड आहे प्रोडक्टशी. बाकीचे जे लेबल्स आहेत ते टाइप्स ऑफ लेबल्स आहेत, ज्याचं वेगवेगळे डेफिनेशन आहे, वेगवेगळा अर्थ असतो. सेल्स लेबल काय असतं, एखादी कंपनी समजा दुसऱ्या कंपनीला सेल करण्यासाठी स्वतःचं लायसन्सिंग करत असेल तर ते सेल्स असतं, सेल्स लेबल असतं. पर्चेसिंग लेबल एक शिपिंग लेबल सारखं असतं, राईट. आणि कॉम्पिटिटर लेबल सुद्धा वेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे ब्रँड लेबल जो आहे तोच काय करत असतो, आयडेंटिफाय करत असतो एखाद्या प्रोडक्टला, किंवा एखाद्या प्रोडक्टला आयडेंटिफाय करण्यासाठी ते असतं ब्रँड लेबल, राईट. त्यामुळे it is a right kind of label of a product. What? Brand label. Okay. These labels म्हणजे ब्रँड लेबल जे आहे, these are specially designed to display the brand name of companies, hence it is the right kind of label of a product, right. म्हणजे ब्रँड लेबल काय करत असतं, एखाद्या कंपनीचं जर प्रोडक्ट असेल आणि त्याचा ब्रँड लेबल असेल, तर ते ब्रँड लेबल काय करत असतं, त्या कंपनीचं आयडेंटिफिकेशन करत असतं. म्हणजे एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे समजा पार्लेजी, राईट. पार्लेजीचा ब्रँड आपल्याला माहिती आहे, तो ब्रँड बघितला की सगळ्यांना कळतं की या कंपनीचा हा प्रोडक्ट आहे, राईट. त्यामुळे ब्रँड लेबलिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं कंपनीचं आयडेंटिफिकेशन साठी. ओके. त्यामुळे ब्रँड लेबल इज अ काइंड ऑफ, इट इज अ राईट काइंड ऑफ लेबल ऑफ अ प्रोडक्ट. पुढील प्रश्न, विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू, म्हणजे खाली दिलेल्या विधानापैकी कुठलं विधान हे चुकीचं आहे, म्हणजे विधान बरोबर नाहीये. ए, सायबर मार्केटिंग अँड ई मार्केटिंग ऍट द सेम, म्हणजे सायबर मार्केटिंग आणि ई मार्केटिंग हे दोन्ही काम जे आहेत ते एकाच वेळी केले जातात किंवा एकमेकाशी निगडित आहेत, बरोबर. त्यामुळे स्टेटमेंट राईट आहे. ई मार्केटिंग इज वन ऑफ द ऑप्शन ऑफ डायरेक्ट मार्केटिंग, बरोबर आहे, कारण इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग हे डायरेक्ट मार्केटिंग असतं,
त्यामुळे डायरेक्ट मार्केटिंगचा प्रकार आहे काय, ई मार्केटिंग. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. ई मार्केटिंग ऑफर्स, डी ऑप्शन, ई मार्केटिंग ऑफर्स हाय कन्व्हिनियन्स, रिलायबिलिटी अँड स्पीड. म्हणजे ई मार्केटिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीचं सोयीचं असतं, उच्च सोयीचं असतं आणि ते वेग प्रदान करत असतं, स्पीडली काम करत असतं, वेगाने काम करत असतं. बरोबर, त्यामुळे डी सुद्धा राईट आहे. परंतु मार्केटिंग इज ऍप्लिकेबल टू सर्व्हिस ओनली, दिस स्टेटमेंट इज नॉट ट्रू. कारण मार्केटिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, खूप सारे फायदे आहेत, राईट. त्यामुळे मार्केटिंग इज नॉट ओनली सर्व्हिस बट इट इज applicable or it is beneficial to more than service. Okay, that's why this statement is not true. C is the right answer. पुढील प्रश्न, व्हॉट इज मार्केटिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे विपणन वातावरण किंवा मार्केटिंगचं जे वातावरण आहे त्याला काय म्हटलं जातं. ए मायक्रो एन्व्हायरमेंट, बी मॅक्रो एन्व्हायरमेंट, सी कल्चरल एन्व्हायरमेंट, की डी मायक्रो आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट. राईट. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं, तर मायक्रो आणि मॅक्रो हे दोन्ही एन्व्हायरमेंट जे आहे त्याला मार्केटिंग एन्व्हायरमेंट म्हटलं जातं, किंवा मार्केटिंग एन्व्हायरमेंट हे मायक्रो आणि मॅक्रो या दोन्ही लेवलवरती केलं जातं. त्यामुळे राईट आन्सर आहे मायक्रो अँड मॅक्रो एन्व्हायरमेंट, ऑप्शन डी. मार्केटिंग एन्व्हायरमेंट काय असतं, तर मार्केटिंग एन्व्हायरमेंट मध्ये दोन प्रकार असतात. एक इंटरनल मार्केटिंग असतं, मार्केटिंग एन्व्हायरमेंट असतं, आणि एक एक्सटर्नल मार्केटिंग एन्व्हायरमेंट असतं. हे जे दोन प्रकार असतात मार्केटिंग एन्व्हायरमेंटची, हे ऑर्गनायझेशनच्या डायरेक्टली इन्फ्लुअन्स करत असतात डिसिजन मेकिंग मध्ये. कशाच्या डिसिजन मेकिंग मध्ये, तर मार्केटिंग ऍक्टिव्हिटीजच्या डिसिजन मेकिंग मध्ये, राईट. इंटरनल फॅक्टर्स जे असतात ते काय असतात, ऑर्गनायझेशनच्या कंट्रोलमध्ये असतात किंवा विदिन ऑर्गनायझेशन कंट्रोल असतात. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स जे असतात ते ऑर्गनायझेशनच्या कंट्रोलमध्ये नसतात, ते बाहेरील फॅक्टर्स असतात ऑर्गनायझेशनच्या. ओके, हे असतात मार्केटिंग एन्व्हायरमेंट, इंटरनल आणि एक्सटर्नल. पुढील प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेथड ऑफ सेलिंग प्राइस, म्हणजे खाली दिलेल्या विधानांपैकी कुठला हा सेलिंग प्राइसची मेथड नाहीये. ओके, ए मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मेथड, बी कॉस्ट प्लस प्राइसिंग मेथड, सी ब्रेक इवन प्राइसिंग मेथड, की डी फर्स्ट इन फर्स्ट आउट प्राइसिंग मेथड. ओके, तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट प्राइसिंग मेथड ही सेलिंग प्राइसची मेथड नाहीये. बरोबर, सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. फर्स्ट इन फर्स्ट आउट ही प्राइसिंग मेथड कशाची आहे, तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, ज्याला फिफो मेथड असं सुद्धा म्हटलं जातं, ही एक मेथड आहे ऍसेट किंवा इन्व्हेंटरीजचं व्हॅल्युएशन करण्यासाठी. यामध्ये काय असतं, ही मेथड कधी वापरली जाते, जे गुड्स सर्वात आधी प्रोड्यूस केलेले असतात त्यांना सर्वात आधी डिस्पोज केलं जातं किंवा सोल्ड केलं जातं, त्याला फिफो म्हटलं जातं. नावातच लिहिलेलं आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जे आधी आलेलं आहे त्याला सर्वात आधी बाहेर काढायचं बाहेर काढायचं. बरोबर, त्याला म्हणतात फर्स्ट इन फर्स्ट आउट. This method also finds a place in Indian accounting standard for inventory valuation. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 2 जो आहे इन्व्हेंटरी किंवा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, हा इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे. तर फिफो जी मेथड आहे यामध्येच कन्सिडर केलेली आहे. पुढील प्रश्न, टी ग्रुप ट्रेनिंग इज ऑल्सो कॉल्ड, जे टी ग्रुप ट्रेनिंग असते हे कशाचा प्रकार आहे किंवा त्या टी ग्रुप ट्रेनिंगला आणखी कुठल्या नावाने संबोधलं जातं. ए मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, बी एम्प्लॉयमेंट एम्पॉवरमेंट, सी सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, की डी टीम बिल्डिंग. तर याचा राईट आन्सर आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग हा एक ट्रेनिंगचा प्रकार आहे ज्यामध्ये की एम्प्लॉईज किंवा पीपल्सला त्यांच्या गोल बद्दल त्यांना अवेअर केलं जातं, जास्ती जागृत केलं जातं. बरोबर, म्हणजे तुमचा गोल जो आहे त्याबद्दल त्यांना जास्ती मोटिवेट केलं जातं. या व्यतिरिक्तच आणखीन सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मध्ये काय केलं जातं, की ग्रुप्सला त्यांच्या दुसऱ्या ग्रुप सोबत किंवा दुसऱ्या वर्कर्स सोबत कशा प्रकारे इंटरॅक्शन केलं पाहिजे हे सुद्धा ट्रेनिंग दिली जाते. कशामध्ये, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मध्ये. थोडक्यात ही सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग जे आहे हे वर्कर्सला किंवा एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यासाठी असते आणि जास्तीत जास्त संवेदनशील आणि गतिशील होण्यासाठी त्यांच्या कामाबद्दल ती ट्रेनिंग दिली जाते. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, ग्राफिक रेटिंग स्केल इज अ मेथड ऑफ, तर ग्राफिक रेटिंग स्केल जी असते ही कशाचा प्रकार आहे, परफॉर्मन्स अप्रायझल, वेज पेमेंट, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, की ट्रेनिंग. तर ग्राफिक रेटिंग स्केल काय असतं, जेव्हा एखाद्या एम्प्लॉईने काही अचिव्हमेंट केले असतील, राईट, किंवा त्याच्यामध्ये एखादी पंक्च्युअलिटी आली असेल किंवा जॉब बद्दल नॉलेज जास्ती आला असेल,
तर त्यावेळेस हे ग्राफिक रेटिंग स्केल त्याला दिलं जातं. तर हे काय असतं, हे कशाची मेथड असते, हे परफॉर्मन्स अप्रायझलची मेथड असते, राईट. Graphic rating scale is an effective appraisal method assessing unique traits and behavior within your workforce. बरोबर. तर ग्राफिक रेटिंग स्केल काय असतं, हे एक इफेक्टिव्ह अप्रायझलची मेथड असते, परफॉर्मन्स अप्रायझलची. बरोबर. ग्राफिक रेटिंग स्केल आर ऑल्सो युजफुल टूल फॉर कम्पेअरिंग एम्प्लॉईज अगेन्स्ट वन अनदर. म्हणजे एकमेकांसोबत जे एम्प्लॉईज आहेत, वर्क करत आहेत, त्यांना एकमेकाशी कम्पेअर करायला सुद्धा हे ग्राफिक रेटिंग स्केल त्यांना दिलं जातं. असेसिंग सॅलरी ऍडजस्टमेंट, त्यानंतर एम्प्लॉईची जी सॅलरी आहे त्याला ऍडजस्ट करण्यासाठी, राईट, किंवा सॅलरी ऍडजस्टमेंट मध्ये असेसिंग करण्यासाठी हे ग्राफिक रेटिंग स्केलचा यूज केला जातो. अँड कन्सिडरिंग कॅन्डिडेट्स फॉर प्रमोशन, म्हणजे एखादा एम्प्लॉई जर चांगली कामगिरी करत असेल आणि त्याचं प्रमोशन जर करायचं असेल तर ही ग्राफिक रेटिंग स्केल जी आहे त्यावेळेस कन्सिडर केली जाते. ठीक आहे. तर that is all about the graphic rating scale, which is related to what, which is related to performance appraisal. Next question. Joint management council is a form of, संयुक्त व्यवस्थापन परिषद जी असते किंवा काउन्सिल जे असतं ते कशाचा प्रकार आहे. ए इंडस्ट्रियल रिलेशन, बी इंडस्ट्रियल युनियन, सॉरी ट्रेड युनियन, सी वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, की डी नेगोशिएशन्स. जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल जे आहे हे वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट याचा प्रकार आहे. म्हणजे जेव्हा समजा वर्कर्स जे आहेत ते मॅनेजमेंट मध्ये पार्टिसिपेशन करत असतील, म्हणजे मॅनेजर्स आणि वर्कर्स हे दोघे मिळून एखाद्या मॅनेजमेंट मध्ये काम करत असतील, तर त्याला काय म्हटलं जातं, जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल. पुढील प्रश्न. टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड फॉर व्हेरियस जॉब्स विथ द रेफरन्स टू अ प्लॅन्ड आउटपुट इज कॉल्ड. तर प्रश्न परत एकदा वाचून घ्या, काय म्हटलं आहे. टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड फॉर व्हेरियस जॉब्स, म्हणजे एक जॉब्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यासाठी वर्कर्स कुठले एलिजिबल आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. बरोबर. विथ द रेफरन्स टू अ प्लॅन्ड आउटपुट, म्हणजे एखाद्या पर्पज साठी, राईट, एखाद्या पर्पज साठी काही जॉब्स काढलेले आहेत, तर त्या वेगवेगळ्या जॉबसाठी काही वर्कर्स फिट होतात, तर ते वर्कर्सना कॅल्क्युलेट करण्यासाठी किती वर्कर्स आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठल्या प्रकारची मेथड वापरली जाते किंवा त्या मेथडला काय म्हटलं जातं. ए वर्कलोड अनालिसिस, बी वर्क फॉर अनालिसिस, सी जॉब अनालिसिस, की डी प्रेडिक्शन. तर याचा राईट आन्सर आहे वर्क अनालिसिस. तर वर्क अनालिसिस मध्ये काय केलं जातं, वर्कर्स फाइंड केले जातात आणि किती वर्कर्स आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग त्या वर्कर्सला त्या पर्टिक्युलर पर्पज साठी, त्या जॉब साठी अप्लाय केलं जातं किंवा फिट केलं जातं. तर वर्कलोड अनालिसिस काय असतं, हे एक कन्सेप्ट असते ज्यामध्ये की ह्युमन रिसोर्स मॅनेजरला हेल्प मिळते. कशासाठी, ऍक्च्युअल नंबर ऑफ पर्सन्स जे रिक्वायर असतात ईच डिपार्टमेंट साठी किंवा ईच जॉब साठी, त्यांना डिसाइड करण्यासाठी ही वर्कलोड अनालिसिस हेल्पफुल असते. कोणाला, HR मॅनेजरला. ओके. पुढील प्रश्न. फाइंडिंग आउट द ॲबिलिटीज ऑफ स्किल्स ऑफ एम्प्लॉईज रिक्वायर्ड टू डू जॉब इफिशियंटली, राईट, त्याला काय म्हटलं जातं. समजा एखादा जॉब आहे ती इफिशियंटली एक एम्प्लॉई करत आहे की नाही, त्याची स्किल्स, त्याची ॲबिलिटीज फाइंड करण्यासाठी त्या जॉब रिगार्डिंग त्याला काय म्हटलं जातं किंवा त्या मेथडला काय म्हटलं जातं. जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब अनालिसिस, की जॉब इव्हॅल्युएशन. तर त्याला काय म्हटलं जातं, जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस मध्ये काय असतं, एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई, राईट, त्याच्या जॉब मध्ये त्याचे किती स्किल्स आहेत, त्याची ॲबिलिटी काय आहे हे फाइंड आउट केलं जातं, राईट, ह्याला म्हणतात जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड अनालायझिंग इन्फॉर्मेशन अबाउट द कंटेंट, राईट, अँड ह्युमन रिक्वायरमेंट्स ऑफ जॉब्स एज वेल एज कंटेक्स्ट इन विच जॉब्स आर परफॉर्म्ड. ओके. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जॉब साठी एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉय हा किती प्रमाणात फिट आहे, त्याचे स्किल्स काय आहेत, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन जेव्हा गॅदर केली जाते त्या प्रोसेसला जॉब अनालिसिस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या जॉब साठी किंवा जॉब प्लेसमेंट साठी, राईट, एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉयची गरज आहे, तर ती सर्व स्किल्स, त्याचे एलिजिबिलिटी काय आहे हे जाणून घेणं, त्याच्या प्रोसेसला जॉब अनालिसिस असं म्हटलं जातं. This process is used to determine placement of jobs. Okay. पुढील प्रश्न. Which function is not included in staffing? स्टाफिंग जी पद्धत असते, राईट, स्टाफिंग मध्ये कुठल्या प्रकारचं फंक्शन इन्क्लुडेड नाहीये. ए ट्रान्सफर, बी रिक्रुटमेंट, सी इंडक्शन अँड ओरिएंटेशन, की डी ऑर्गनायझेशन प्लॅनिंग अँड
डेव्हलपमेंट. तर ऑर्गनायझेशन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट इट इज नॉट इन्क्लुडेड इन द फंक्शन ऑफ स्टाफिंग. बरोबर. त्यानंतर ट्रान्सफर आहे ते स्टाफिंगचा रिलेटेड आहे, रिक्रुटमेंट आहे, इंडक्शन ओरिएंटेशन, या सर्व गोष्टी जे आहेत ते स्टाफिंगच्या फंक्शन मध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके. For the efficient performance of other functions of management, staffing is its a key. समजा ऑर्गनायझेशन मध्ये काही मॅनेजमेंट फंक्शन्स आहेत, त्याचा परफॉर्मन्स चांगला इफिशियंटली होण्यासाठी स्टाफिंग हे त्याचं सोल्युशन आहे. सिन्स इफ अन ऑर्गनायझेशन डज नॉट हॅव द competitive personnel, then it cannot perform the function of management like planning, organizing, control function properly. समजा एखाद्या ऑर्गनायझेशनचं किंवा एखाद्या कंपनीचं एक त्याचं पर्सोनेल जे आहे ते सक्षम नसेल, राईट, तर त्यामुळे काय होतं, ते मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत, फॉर एक्झाम्पल प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कंट्रोल, या सर्व फंक्शन्सला बाधा येते किंवा बॅरियर्स येतात, ते चांगल्या प्रकारे ऑर्गनायझेशन फॉलो करू नाही शकत. कशासाठी, कशामुळे, जर कॉम्पिटंट पर्सोनेल नसेल तर. आणि कॉम्पिटंट पर्सोनेल कधी येतं, जेव्हा इफिशियंटली परफॉर्म करत असेल ऑर्गनायझेशन तेव्हा. आणि इफिशियंटली परफॉर्म करण्यासाठी किंवा मॅनेजमेंट फंक्शन मध्ये इफिशियन्सी आणण्यासाठी कुठलं सोल्युशन आहे, तर स्टाफिंग. ओके. Before ending today's lecture, I have a good announcement for you guys. We have started new batch from 7th of August, right? जर तुम्ही अद्याप जॉईन केले नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा. ही न्यू बॅच खूप चांगली आहे, तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. ही जी न्यू बॅच आहे ती 7 तारखेपासून चालू केलेली आहे, तर ही बॅच एक्झामिनेशन पर्यंत चालू राहणार आहे. ओके. तर ही खूप रिलेव्हंट बॅच आहे तुमच्यासाठी, त्यामध्ये की तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत पेपर 1 साठी. ओके. त्यामध्ये तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत 2011 ते 2020 पर्यंत, विथ डिटेल एक्सप्लेनेशन, पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्या टेस्ट सबमिशन नंतर. बरोबर. या बॅच मध्ये तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत आणि व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके. बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, आणि जेव्हा तुम्हाला ऍड केलं जाईल त्यानंतर रोज संध्याकाळी 6 वाजता ही टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. टेस्टचा जो टाइम टेबल आहे मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने दाखवणार आहे. ओके. तर रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड केली जाईल तुमच्या ग्रुपमध्ये, जेव्हा तुम्ही बॅच जॉईन कराल. बरोबर. ही जी टेस्ट आहे 6 वाजता जेव्हा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार कधीही ती टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके. जर तुम्हाला ही न्यू बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही ह्या बॅच मध्ये जॉईन होऊ शकता. तर लवकरात लवकर जॉईन करा. ह्या बॅचची किंमत आहे फक्त 999 ओके, 999 रुपीज. तर लवकरात लवकर जॉईन करा, खूप हेल्पफुल आहे तुमच्या प्रिपरेशन साठी, अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी. ओके. तर अशा प्रकारे आपला टाइम टेबल असणार आहे टेस्टचा. 7 तारखेला आपली पहिली टेस्ट जी आहे ती ग्रुपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ते 25 तारखेपर्यंत, 25 सप्टेंबर पर्यंत तुमचे 50 टेस्ट पूर्ण होणार आहेत. ओके. So hurry up guys, it is very relevant and very helpful for your preparation. अपकमिंग एक्झामिनेशन, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, जे की सप्टेंबर मध्ये होणार आहे, राईट. आपल्याकडे कालावधी सुद्धा खूप कमी उरलेला आहे, तर लवकरात लवकर ती बॅच जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे ते बूस्ट अप करा. ओके. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया. सो थँक्यू फॉर टुडे सेशन अँड हॅव अ व्हेरी गुड डे.